नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ यांचा जन्म माशापासून कसा झाला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। खूप वर्षांपूर्वी यमुनाच्या पात्रात ब्रह्मदेवाचे वीर्य कण पडले। त्या कणांना एका माशाने गिळले आणि तिच्या गर्भात एक दिव्य बालक वाढू लागले। काही काळानंतर भगवान शंकर पार्वती देवीला परमज्ञानाचे मंत्र ऐकवण्यासाठी यमुना काठी घेऊन आले। महादेवांनी सर्व गूढ ज्ञानाचे मंत्र पार्वती देवीला शिकवले, पण त्याच वेळी त्यांना जाणवले अजून कोणीतरी हे ज्ञान ऐकत आहे। तेव्हा महादेवांचे लक्ष नदीतील त्या माशाकडे गेले, ज्याच्या गर्भात ते दिव्य बालक होतं। महादेवांनी पाहिलं की त्या बालकाने सर्व गुप्त ज्ञान ग्रहण केलं आहे आणि केवळ ऐकलं नाही तर त्यामागचा अर्थ सुद्धा समजला आहे। त्या क्षणी त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली। भगवान शंकरांना कळलं की हा साधा जीव नाही, हा स्वतः कवी नारायणाचा अवतार आहे। महादेव म्हणाले, बाळा, तुझ्या जन्मानंतर तू बद्रिकाश्रमात जा, तेथे श्री गुरु दत्तात्रेय तुला पुढील ज्ञान देतील, असं सांगून महादेव आणि पार्वती तेथून निघून गेले। काही काळानंतर त्या माशाने किनाऱ्यावर एक अंडे दिलं। त्या अंड्यातून तेजस्वी बालकाचा जन्म झाला। एक कोळी तो बालक देवरूप समजून घरी घेऊन गेला आणि त्याचा सांभाळ करू लागला। त्याचा जन्म माशापासून झाला होता, म्हणून लोकांनी त्याला मच्छिंद्र असं नाव दिलं। मच्छिंद्राने वयाच्या 5व्या वर्षापर्यंत आई वडिलांची खूप सेवा केली, पण नंतर त्याने घर सोडलं आणि हिमालयाकडे प्रस्थान केलं। तेथे त्याने कठोर तपश्चर्या केली आणि त्याच वेळी श्री दत्तात्रेय प्रकट झाले। महादेवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मच्छिंद्रांना योग, तत्वज्ञान आणि सिद्धविद्या यांसारखं अनेक दिव्य ज्ञान दिलं आणि पुढे जाऊन हाच दिव्य बालक नवनाथांपैकी एक श्री मच्छिंद्रनाथ बनले। कलियुगात धर्माची पुनर्स्थापना करून त्यांनी सिद्धयोगाचा प्रचार संपूर्ण जग